गुड मॉर्निंग मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे माझ्या असेल, खुश हॅपी असतील. सो आम्ही आता निघालो शिर्डीला मस्तपैकी सकाळी सकाळी. आणि माऊला कसं घेतलं दाखवते. ही आहे माऊची बॅग. माऊला असं टाकले बॅगमध्ये. चल 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 चल. ही मऊ मऊ. बाय द वे, माझा लुक कसा वाटतोय, साडी कशी वाटते, कमेंट सेक्शनमध्ये सांगा. रॅप करून उड्या मारून. होय हे इकडं पाय पिल्या. अरे देवा. माऊ हमारे येतो इथं किती घाबर. टिकली लावली माऊ, तू मेकअप केला माऊ. ए माऊ हा हा गाडी चालवते बाई तू. स्टिअरिंग वर बस. कशी पाहते त्याला ना, काय असं झालं त्याला, कशी पाहते बरं का. काय करतो रे आमच्या गाडीला. उठली तिला वाटलं अंगावर येते. ते बघ. वाव, क्या मस्त वाटते. ग्रीन साडी एक नंबर. व्हाट इज दिस, ये क्या कर दिया इसने गाड़ी को. फॉर्म में क्या मार दिया. अरे ये सनरूफ हमारा क्या होगा. ए हर्षा, तू असं वाटतं क्लाउड मध्ये तू. पुढं पाय ना, असं वाटतं पुढं पाय. हा असं वाटतं तू क्लाउड मध्ये. कसं होतं बघा तिला. कुठून आवाज आला. माऊला कसं होतं तेव्हा लगेच. सिस्टम भारी आहे ना. आपण आत बसलं तरी पाणी येत नाही, काहीच नाही. आता पुसून घेतील का. ए किती छान बसलंय, मस्त शोना. म्हणलं ती अंशीन होत तर आहे, पण अंगावर येत नाही बाई. काय पडले का. पाणी मारलं. मस्त केलं मध्ये आलं.
अंगावर ओढ लागतो ती जाईन पडून. नाही रे नाही पडत तू. माझ्या इकडचं नको करू मला. नको करू मला माझ्या इकडचं. दे घे साप. हे बघ, पळाली बर का तेव्हा. जरा जरा हो घाबरली ती. आवड्या चाल बस इथं असं आणि नको जाऊ. पाहते नको खुपसत नाही ना कशाला. गडबड आहे सगळं. सगळं चोपडं चोपड आहे ना म्हणून सीन होतोय तिचा. अक्षय तृतीया पे ले ले। सच्ची? हाँ, ट्रू वैल्यू पे फेस्टिव डील्स जो चल रही है। इस अक्षय तृतीया मारुति सुजुकी ट्रू वैल्यू लाया है आपकी ड्रीम कार पर ढेर सारे फेस्टिव डिस्काउंट्स। चलिए अपनी पसंद का कार और पाइए 3 फ्री सर्विसेज के साथ 1 ईयर वारंटी भी, साथ ही अट्रैक्टिव फाइनेंस ऑप्शन। नाही का झाला क्लोज आता वाईड. हा. क्लोज अँगल झाला आता वाईड अँगल. लईच म्हणजे एकदम व्हेरी लाईक भाई देखो मैं थांबा एक मिनिट माझं मंगळसूत्र हे होत आहे. हे बनलं भारी वाटतं. तुला बसायचं नंतर बसू. उलट उलट दिशा होती. बस कर उलट वेगळं. खालून नाही वरतून पाहिजे. ते घर होतं ना हर्षने वरतून केलं तेव्हा. मला थोडं खेळू तिच्यासोबत नाही का कारण बोर झाली असेल ती. टिकली बा कशी निघाली. वरतून टाका ना. थांबा ना वरतून टाका ना. झोपून खेळायचं असतं बरं का तिला. तेव्हा म्हणलं ना झोपून खेळायचं तिला. आता ती खाल्लंय ना तिने आणि दुपार झाली. दुपारी झोपायचं नाही. कसं दार गेला असं झालं. माऊ माऊ अन्ना को क्या पता है. अन्ना को कुछ पता नहीं. अन्ना ने सीधा बोला मेरे को कुछ पता नहीं. ये भी चूतिया बना रहा है. समजू शकते मी. शाय तू शाय. मी कसं बसू माऊ. मला हपक्या मारती बरं का ती. कसं होईल व्हायच्यावाला. कशाला गेला का. घे मग माकड घे मग. चल दारला तिला गार वाटते. दुसरा कलर रेड लागला. उठ मग उठ. चालवायची का नाही गाडी.
किती फास्ट गाडी चालली बघ बरं माऊ. मी तर नाही कशी परत धरली होती तिच्यावर अशी. नाही घडी तिकडं घडी तिकडं घडी तिकडं घडी तिकडं. हे बघा. वाव, हे बाप रे बाप. असं आहे ना, इथे गाडी लावून द्यायची आणि मस्तपैकी गाडीवर उभं राहायचं आणि व्हिडिओ काढायची, फोटो काढायचे. खत्री. असं ढग सोबत चालताना मला खूप आवडतं. असं वाटतं ना वरतून ना काहीतरी कवच आहे आपल्या, असं होऊन जातं. आपण तिला जीव निघन का आता? शी करते ती मान्य, पण आता जीव निघन का? बरं आता किती वेळ चालू असेल बालाजी? हात दुखन ना बाळा. मला म्हणते का भूतनी? असं नाही करायचं, कॉपीराइट येत. काय बाई झाडपा किती भारी. वाव वाव. आपल्या इथं नाशिक ते झाड माहिती का? कोणतं? पिंक फुल आहे इथं. This is Vidcom Digital Technology. काय पोरगी ही सुमित सर कोण आहे आता? सुमित सर कोणाचा? सरच हर्षच आहे तो. पाहत ते बसायचे कुठे. हा सर. अहो आज शिर्डीला गेलो. कोणाची? तो नवला का? ठीक. कोण आहे पवन पवार? बरं बरं चालेल. हा, कोण आहे पवन पवार? माऊ माऊ काय झालं तुला? पळायचं आता. पळा. घरी दिसला ना तुला. नको लगेच नको वाव चळवू तिला. तिला खायला दे पहिले, हा भूक लागली त्याला. ठाकरे टाक. काल आम्ही घरी आता ठेवते मस्त पिक्चर. लवकर आहे बाळा, जाय. हो आले. चहा ठेवते, थांबा ना. आले आले. माऊ का? काय करते? बाहेर का आता? मोडे काय झालं? काय झालं? तुमच्याशी भेटत नव्हतं, पण तुम्हाला अटॅक झाला होता.
तसंच झोपते ते तेव्हा नाटक रुस्त बनते. रुस्त बनते. कुरचून घातलं मी ते. काय हो मागं बांधतो मी थोडं. विजय करा, विजय करा, विजय करा. ती नाजूक आहे ना मस्त पैकी. हा एक घेतला आणि हा घेतला बाप्पाला. 2 हार घेतले साईडला छोटे छोटे. किती क्यूट आहे मस्त. हा मला जास्त आवडला. हा जास्त क्यूट आहे आणि खूप असं एक्सपेन्सिव्ह पण वाटतो छान. आणि हे 3 नेकलेस घेतले. 4 नेकलेस घेतले. तर माझ्या 3 भाच्या आहेत. तर 3 भाच्यांना 3 हे नेकलेस घेतले. तिघांचं ते डिझाईन छान आहे. आणि लवकर येवा. हां हा एक ओके. आणि हा एक तिघींना 3 हे नेकलेस घेतले. समथिंग हे दिशा घालेल मोठंवालं आणि हे दुर्वा घालेल आणि हे धारा घालेल. आणि माझ्यासाठी मी घेतला ऑइल हा वाला चोकरसारखा. काय माहीत नाही कसं दिसतो तो. आता कधीतरी घालेल आता. कारण असं व्हाईटवाला मी कधी घातला नव्हता म्हणून हा घेतला. तर हे 3 घेतले नेकलेस. आणि मस्त. हे हार जे आहे हे बाप्पासाठी. तर हे छान ठेवते. मी खूप एक्साइटेड आहे. आणि अजून एक सुंदर अशी गोष्ट घेतलेली आहे. ती छान आवाज चालू आहे. वाव. हे घेतले देवासाठी बाप्पासाठी. ओम शूट 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 शूट. ओम शूट 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 शूट. निघाला हा नेकलेस बाप्पाचा. त्याच्यासाठी हे नेल्स आणि ब्लाऊज नाही. ह्याने धागे खूप कमी दिलेले ॲक्च्युली. हे धागा याच्यातनं निघाला आहे. तर हे थोडंसं हे याच्यात वाळून आणि हा एक निघाला आणि हे जॉईन करावं लागतं. याला असं ठेवतं छानपैकी. तरी ते हे पॅकेटमध्ये होतं. आता काय माहिती ऑलरेडी या पॅकेटमध्येच तुटलेलं होतं की का नाही. तुटलेलं नव्हतं मग ते काय. तर हा असंच ठेवते. काय हो काय म्हणले. असं जात नाही याच्यामध्ये. चलो इसको ऐसे रखते हैं. छोटी डिश में आणि हे जे आहेत ना हे लाकडाचे मोरे थे. ती असं वाजवत होती. तर हे लाकडाचे आहेत. साचे थे. तर हे 3 कुठे ठेवू का हे एक एक ठेवू माहीत नाही. पण हे 3 ठेवते. ओके छान ठेवतात. आणि सोन्याचे पैसा आता हा तू चढेल ना. आणि यात आहे चादर. आणि अशी खूप
अशी गोष्ट आणली बाप, म्हणजे माझ्यासाठी जी माझ्या आवडीची आहे ती मला आवडते. आणि हा आहे प्रसाद बाप्पाचं घरगुती मात्र आम्हाला समथिंग 1700 रुपयामध्ये हा प्रसाद पडला. सगळी चादर वगैरे पडली. आणि काही गुलाबाची फुलं येतात म्हणजे पाकळ्या. ही पिशवी पण आम्हाला तिकडनंच मिळालेली, ठेवतो वापरायला काही. अँड ही आहे साईंची चादर, तिथली मिळालेली ही चादर आहे. तर ही चादर जरा कधीतरी कामी येणार. तर हे मला आधी पण ॲक्च्युली एक आहे माझ्याकडे चादर. या चादरीचे काय फायदे किंवा काय कसं तर ते मी सांगेलच तुम्हाला फोटोमध्ये, बघते तुम्ही व्हिडिओमध्ये. तर हे सांगेलच म्हणजे काय फायदे असतात काय किंवा कसं वापरायचे. तर गुलाबाच्या पाकळ्या पण इथे पडल्यात बरेच. चलो आवडते पटापट आता चहा ठेवते. ऑलमोस्ट चहा ठेवला आहे, दूध टाकायचं. हो आता हे चादर ठेवतो पण सो चहा वगैरे पितो आम्ही. संध्याकाळी जायचं एका प्रोग्रामला, तर पटापटा आवरते. ब्लॉग घेता येणार नाही समथिंग. मी आवरायच्या टायमिंगला म्हणजे माझी तयारी आवरायच्या टायमिंगला समथिंग मी घेईल, कारण मला असं वाटतं की मी इथे मेकअप नाही करू शकत. माझ्या सगळ्या गोष्टी तिकडे आहेत पार्लरवर. तर मी इथे थोडं साडी वगैरे घालून घेईन, ब्लाऊज साडी, आणि मग मेकअपला मी तिकडे जाईल. आणि तिथूनच तसं पुढे याला जाईल, प्रोग्रामला जाईल. तर चला त्या आधी पटपट स्वयं. आता इतकी झोप येत होती ना, इतकी गाडीमध्ये भयंकर झोप येत होती. कारण झोपच नाही, 1 महिना झाला. तर असं बिन तर झोपच भेटत नाही मला, पण 1 महिन्यापासून मला बिलकुलच झोप नाही. आभाळ एकदम काळं काळं कुट्ट झालं एकदम मस्त. तर इतकी झोप येते ती गाडीत, काही झोपली नाही. पण आता खटकन तोंडात पाय धुतल्याशी खटकन झोप उडाली. तर खायला बनवून घेते पटपट स्वयंपाक वगैरे, कारण उद्या आहे त्यांचा शनिवार उपवास, तर मग काही जमणार नाही. मग आता पटपट आवरून घेते. आणि बॅगमध्ये एक गोष्ट आहे ती तुम्हाला दाखवायची होती, तर ती मी तुम्हाला किचनवरच दाखवते. बिकॉज आता तिकडे जाणं मला खूप हे होईल डोक्याला, त्याच्यामुळे मी इथेच दाखवते ती एक गोष्ट जी मी माझ्या पार्लरसाठी आणलेली आहे. आणि मी माझ्या पार्लरमध्ये ठेवणार आहे ती. आणि देवाची म्हणजे बाप्पाची उडी पण आणलेली, तर ती आहे ही गोष्ट साई. ही साई मी आणले माझ्या पार्लरसाठी, म्हणजे आपल्या पार्लरसाठी. ती साईंची मूर्ती मी आता पार्लरला ठेवणार आहे. कलरमध्ये पण होती, बट मला पांढरीच आवडते. आम्ही आधी पण आणलेली त्या पांढरीच आणली होती. ती काही कारण असतं फुटली म्हणजे दुसऱ्या लोकांकडनं फुटली ती. त्यानंतर आम्ही चांदीची बनवून घेतली. मग चांदीची आहे साई आमच्या घरामध्ये. आणि मग ही जी आहे ही मी आता माझ्या पार्लरमध्ये ठेवणार. खूप छान अशी जागा आहे तिथे. गणपती बाप्पा पण ठेवलेले आहेत, ते ठेवणार. आणि मग आज पार्लर पण बंद होतं कारण स्टाफ पण नाही आहे, त्याच्यामुळे मग मला एकटीलाच धावपळ करायला लागतं, तो उद्या ओपन करेल. तर छान असं आहे बाप्पा माझ्या बाप्पांवर खूप म्हणजे खूप भयंकर प्रेम आहे. तर चला आता ह्यांना पण मस्तपैकी मंदिरात ठेवते तोपर्यंत, आणि उद्या मग घेऊन मी पार्लरला जाते. तर चला सगळ्या काही गोष्टी तुम्हाला दाखवून झाल्या, सगळ्या गोष्टी तुम्ही बघून झाल्या, सगळं झाले. सो ब्लॉग मी इथेच एंड करते, कारण आता संध्याकाळचा ब्लॉग शक्यतो मी वेगळा टाकेल, कारण खूप मोठा ब्लॉग होऊन जाईल म्हणून. तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि एवढं प्रेम द्यायला देतात तर ते काय बोलते मी. सो थँक्यू सो मच ब्लॉग बघितल्याबद्दल, एवढं प्रेम दिल्याबद्दल. आणि कॉमेंट पण खूप येतात की ती पर्शियन कॅट आहे. तर पर्शियन आहे ती, आणि तिला नॉनव्हेज देत नाही आम्ही, तिला पॅकेटचं खाणं देतो. त्यानंतर अजून एक माझी सबस्क्रायबर आहे छोटी ती, तर ती म्हणे की ताई तू गाऊन कुठून घेतलेला आहेस, तर त्या गाऊनची लिंक पण माझ्याकडे आहे. तर मी व्हिडिओतून सांगते, कोणाला त्या गाऊनची लिंक जर पाहिजे असेल तर ती मी देईल, कारण मी ती मिशोवरूनच घेतली. मिशो की फ्लिपकार्ट असं काहीतरी घेतलेलं मी, फार जुनं घेतलेलं. म्हणजे त्या गोष्टीला 3 वर्ष झाली, म्हणजे 3 वर्ष पूर्ण होऊन गेले, तरी तो 3 वर्ष सोडून होऊन 4थं वर्ष लागले, तरी तो गाऊन जसा तसाच आहे. तर त्याची लिंक देईल मी तुम्हाला नक्कीच. आणि इतके छान छान कॉमेंट्स करता, मला तुम्ही
इतके छान. तर थँक्यू सो मच त्याच्याबद्दल. खूप 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 आभारी आहे. आणि आपल्या पार्लरला व्हिजिट करायला विसरू नका. तुम्ही जर नाशिकचे असाल तर ऑल आपल्याकडे सगळं काही होतं. हेअर कलर, हेअर ट्रीटमेंट, त्याच्यानंतर हेअर कट, त्याच्यानंतर जे स्किन केअरचं असेल ते स्किन केअर, आयब्रोज, वॅक्सिंग, त्याच्यानंतर फेशियल, मॅनिक्युअर, पेडिक्युअर्स, काही पण. त्यानंतर तुमचे मेकअप, वेगवेगळ्या टाईपचे मेकअप, तुमचे पार्टी मेकअप, त्याच्यानंतर तुमचे लग्नाचे मेकअप, सगळे मेकअप, ब्रायडल मेकअप, टोटल गोष्टी आपल्याकडे होतात. तर यायचं आहे. फूट मसाज, बॉडी मसाज फक्त लेडीज. तर यायचं आहे, व्हिजिट करायचे आहे. आणि एवढं प्रेम दिल्याबद्दल थँक्यू सो मच. लव यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि मी घेते आता पावसाच्या आभाळाचा आनंद. चहा पिते आणि संध्याकाळी प्रोग्रामला जाते. तोही ब्लॉग तुमच्यासाठी शेअर करते. सो लव यू. बाय बाय. टेक केअर. हां, बाय द नेल एक्सटेन्शन पण होतं. बाय.